स्पेस भरपूर आहे गाडी मला आवडते. ऑलराईट. आता ही वाला कसं हे आहे? न्यूट्रल, रिव्हर्स, ओके, परत न्यूट्रल, हे म्हणजे ऑटोमॅटिक आणि प्लस मध्ये मॅन्युअल. अच्छा, तर मग आपण हे केलं तर मग ते ओव्हरराईड करणार गिअर प्लस जातील, मायनस मध्ये कमी होतील. ओके ठीक आहे. गाडी चालू आहे. हो. अच्छा, याला हात लावायचीच गरज नाही आपल्याला. डोअर लॉक आहे. आता यामध्ये काय आहे आपलं? आय थिंक AX7 पासून. AX5. हां, मग याच्यानं आम्ही सॅक्रिफाईस काय काय करतो AX7च्या कम्पेअरमध्ये असेल तर? AX7 डिझेल, इंटिरियर, हां, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक. हां. पहिली गोष्ट तर त्याच्यामध्ये एमटी येणारच नाही, मॅन्युअलच येतो. याला इलेक्ट्रिक चार्जिंग याच्यापासून नाही का? आहे ना वायरलेस चार्जर या वेरियंट पासून. मोबाईल आहे का तुझ्याकडे? हो आहे. यांच्याकडे आहे बघा तो. असा उलटाचा. मेन म्हणजे ना हर्षू, ह्या सेगमेंटमध्ये जेवढे आहेत का त्यात हिला सगळ्यात जास्त टॉर्क आहे. प्रत्येक सेगमेंट मध्ये टॉर्क जास्त आहे महिंद्रा. तुम्ही सफारी एरियाच्या कम्पेअरला 700 बघा किंवा स्कॉर्पिओ बघा, टॉर्क साठीच आपण पॉवर आणि टॉर्क. आता हे बघ, आहे का? आणि ही तर ऑटोमॅटिक आहे. मॅन्युअल यापेक्षा जास्त हे असणार ना, मॅन्युअल यापेक्षा जास्त ॲक्सेलरेशन वगैरे. इंडिकेटर स्पीकर मध्ये वाजतं. आतले बाहेरच्याला हे असणार ना आपले. आपल्याला फील आतमध्ये. म्हणजे आतमध्ये कळायला हवी आपल्याला. मेन तेच आहे रे, म्हणजे बऱ्यापैकी नाही का आपण म्हणतो कम्फर्ट, क्रीचर कम्फर्ट जे असतात ना ते बऱ्यापैकी आहे ह्या व्हॅरियंटमध्ये. असं फील नाही होत एकदम. तुम्ही ह्याच्या कशामुळं? हे टॉर्कमुळं आणि कंट्रोल पण लवकर होते. हे मॉडेल कितीला बसतं ऑटोमॅटिकचं? ही मॉडेल 15 पर्यंत. आणि मॅन्युअलमध्ये थोडासा फरक असेल ना. आणि मेन म्हणजे ना मला काय दिसतं माहिती का हर्षू, यात आहे ना ब्लाइंड स्पॉट नाही आहेत एवढे ॲज कम्पेअर टू टाटा. हा पिलर खूप आहे. नेक्सॉनला, अल्ट्रॉसला हे खूप आहे. अंदाज घेऊन जायला लागते गाडी. असं बारीक पिलर आहे नेक्सॉनचा पिलर. आणि इकडून असं दिसतं ना हे नाही होत ट्रॅफिकमध्ये, कळून नाही येत. ॲक्शनमध्ये लय फील होतं. कंट्रोल कसं, ब्रेकिंग कशी चांगली आहे एकदम चांगली. ABS आहे. आणि मागे पण डिस्क आहेत ना या व्हेरियंटला. हो, ऑल डिजिटल. मेन आपले टाटामध्ये पण नाही आहेत तसे. ड्रम येतात मागे, ड्रम स्पेस येतात. बघा ना, भरपूर स्पेस आहे. म्हणजे भरपूर स्पेस आहे. मला मागच्या लेगला आहे ना, लेग भरपूर आहे. हेडरूम, लेगरूम सगळं. हेडरूम झालं, लेगरूम. परत मागे 3 जण पण बसतील आरामात. अल्ट्रोजला नाही एवढं, म्हणजे अल्ट्रोजला कॉम्पॅक्ट आहे. ते थोडंसं ते हे कॉम्प्रोमाइजच होतं. आणि 3 जण जर बसले ना अल्ट्रोजमध्ये, असं वाटतं का काय बसले. ते मागणं खाली आहे ना रे. नाही तर पूर्ण पण सेडान मध्ये हॅचबॅक ना, हॅचबॅक. हां, हे थोडंसं आता कॉम्पॅक्ट SUV त्या टाईपमध्ये. SUV मध्ये. मोठं पॅनोरामिक सनरूफ आहे वरती.
याला छोटं आहे ना 1.7 ला येतो ना टॉप. पेंटर मध्ये ही छोटं ही इथपर्यंत असं अच्छा. बसतो इथपर्यंत मागे तिला भारी वाटतं. हे वेरियंटमध्ये आपल्याला एवढं सनरूफ येणार ना. हा सेम हीच गाडी फक्त मॅन्युअल. याला येते हम्म. की पोझिशनला आहे. फ्रंटला पण आहे नॉर्मल याला पण दाखवतो हा. स्टाईल रिव्हर्सला नाही दाखवतो पुढं पण दाखवतो रिवर्सला पण दाखव. नाही म्हणजे मलाच म्हणजे फक्त रिव्हर्सला नाही दाखवत दोन्ही साईडला दाखवतो हो दोन्ही. टायर पोझिशन. कॅमेरा पण फक्त हे नसेल ना, आय थिंक 360 नसेल. 360 नाही. आहे अडॅप्टिव्ह आहे. केले महत्वाचं आहे. म्हणजे एकच फक्त गोष्ट कमी आहे, 360 नाही आहे यामध्ये. EX7 ला कुठे 360 त्याला टॉप एंडला टॉप एंडला दोन्ही आहे. गाड्या टॉप एंडला. न्यूट्रल. ओके. तसं नेक्सनला येतो आयस्मार्टच्या याला क्रिएटिव्ह पासून आहे हम्म. याला हेच आहे ना फक्त आपलं, हा रीच नाही आहे ना. रिच नाही ते टॉप एंड. आता समजा हिची ऑन रोड किती पडेल मॅन्युअल मध्ये? मॅन्युअल बघून जातात 14 मध्ये. मागं लय हा. स्पेस बघून बसून बघा लय स्पेस मागं. मोकळं बसल्यासारखं वाटत होतं वरती हा ना? जागा मागं जागा बघा ना बस चालू. काय हे पूर्ण मागे घेतलंय ना मी मोठं आहे आता. हा पाणी सांडलेलं आहे थोडंसं. अरे खूप स्पेस आहे रे, अल्ट्रॉसच्या कम्पेअरमध्ये खूप स्पेस आहे बघा. त्यामध्ये डायरेक्ट कोणती माहिती आहे का? चालवताना पुढे बसतो हा एवढा मागं हे नाही. पूर्ण मागे घेतलंय मी आता. 3 बकल सीट बेल्ट्स. त्याच्यामध्ये फक्त आपण हे लेदरवाले येतील टॉपमध्ये, यामध्ये फॅब्रिक आहेत. याला cover आता जर टाकायचं. यामध्ये फॅक्टरीकडनंच आपल्याला एक डिलिव्हरीच्या वेळेस चेंज करून घ्यायचे झाले लेदरमध्ये, लेदर टाकायचं वरून. म्हणजे इथनं शोरूमकडनंच बरं का. हां खाली फ्लोरिंग नाही करत ना शोरूम. हां. फ्लोरिंग मध्ये 70 मॅट. डॅश कॅम आपल्याला हे करायचं असलं तर फॅक्टरीकडनं लावू शकतो ना. कोणता याचा आपला 70? कंपनीने माहिती पण आहे आपल्याकडे. बूट स्पेस बघायची तुला? जास्त आहे का? 361 आहे. ऑलमोस्ट अल्ट्रॉच्या सेम पण हे जास्त आहे त्याला. अल्ट्रॉचा असं उभा आहे पूर्ण. 60-40 पण. हे कर हे वाले वर कर, वर ओढ आणि मग ढकल. अरे भरपूर स्पेस आहे. ठीक आहे ना. आता यामध्ये बघ फुल साईज जी असते ना आपली ट्रॉली, ती येऊन जाईल. सीटबेल्टचं सेन्सर आहे का? ते वजन हे करतात ना, सेन्स करतात.